इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार आहेत म्हणे। काय झालं, कशामुळे इंदुरीकर महाराजांचं फेवरेट आणि इंदुरीकर महाराज एवढं फेमस असताना कीर्तन का सोडायचं म्हणताय ते अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। अशी काय गरज पडली आणि असं काय कारण झालं की इंदुरीकर महाराज फेटा खाली ठेवायचं म्हणताय आणि कीर्तन सोडायचं म्हणताय की याच्या पुढे मी कधीच कीर्तन करणार नाही। कारण आहे मित्रांनो, ते अगदी आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलला जो सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील। मुळात म्हणजे ज्या ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या गोष्टी यांचे जे काही संदर्भ देऊन इंदुरीकर महाराज कीर्तन करतं, तर ते कीर्तन करताना त्यांनी समजणं गरजेचं होतं की आपण आधी आत्मसात करायला पाहिजे या लोकांचे गुण आणि मगच आपण कीर्तन करायला पाहिजे। आता इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनातनं कुठल्याही माता भगिनींना, सुनांना, सासवांना, जावयांना टार्गेट करत असतात की नाही, आणि त्याच्यातनं मग ते आपली कमाई करत असतात। आता हे सगळं करत असताना ज्यांना तुम्ही टार्गेट करत होता, तुम्ही आपल्या कीर्तनातनं नेहमी प्रचार संदेश देता की लग्न करायचं असेल तर ते म्हणजे फक्त 2 परिवारांमध्ये लग्न करून घ्या, अगदी साध्या सुध्या पद्धतीने करून घ्या। पण इंदुरीकर महाराजांचं उलट झालं। इंदुरीकर महाराज यांनी आपला मुलीचा साखरपुडा अगदी थाटामाटात राजेशाही पद्धतीने आणि तामझाममध्ये केला। याच्यामध्ये खूप काही मोठा पैसा खर्च करण्यात आला, कारण की जो त्यांचा जावई आहे तो जावई देखील एक बिल्डर आहे आणि बिल्डर असल्यामुळे त्याचे मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी साईट चालता, घरची खूप काही मोठी परिस्थिती आहे। हे सगळं करत असताना अमाप पैसा मुलाकडे देखील आहे। आता इंदुरीकर महाराजकडे देखील काही कमी पैसा नाही आहे। इंदुरीकर महाराज देखील आपल्या कीर्तनांची सुपारी जी आहे ती लाख रुपयेभर घेत असतात। आता हे सगळं असताना आपल्या मुलीचा हट्ट, आपल्या मुलीला एकुलती एक मुलगीचा साखरपुडा कसा थाटामाटात व्हायला पाहिजे, मग ते बघत असताना इंदुरीकर महाराजांनी कुठं धुवा निघतोय, कुठे शहनाई, कुठे फुलांची ओसरण, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने खूप शाही थाटामाटामध्ये हा साखरपुडा पार पडला आणि तिथेच गाडी फसली इंदुरीकर महाराजांची। कारण की दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडं पाषाण, असं उदाहरण हे लागू पडलं इंदुरीकर महाराजांना। आणि इंदुरीकर महाराज म्हणूनच आता कुठेतरी बॅकफूटवर आला, सोशल मीडियावर ट्रोल झाला। सोशल मीडियाने एवढा काही इंदुरीकर महाराजांना ट्रोल केलं की इंदुरीकर महाराज म्हणतात की बस आता मी कीर्तन करू शकणार नाही, मी कीर्तन सोडतो, मी आणि माझा परिवार। मग इंदुरीकर महाराज ज्यावेळेस आपल्या पोटच्या पुरीचं लग्न असतं, आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीचा साखरपुडा केला, त्याचा प्रत्येक माणूस, प्रत्येक बाप आपल्या मुलीचा साखरपुडा हा आपल्या पद्धतीने, आपल्या आईपतीने करत असतो। मग तिथे तुम्ही बोलणं गरजेचं नव्हतं आणि म्हणूनच तुम्हाला आता तिथे बॅकफूटवर यावं लागते आणि कुठंतरी शरणागती पत्करावी लागते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। धन्यवाद।